दिल्लीतील जंतर मंतर मैदानातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत राज्य व केंद्र सरकार संवेदनशील असून सकारात्मक आहे। पुढील 1 ते 2 दिवसात केंद्र सरकारकडून या प्रकरणी मोठा व महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचा दावा पत्रकार परिषदेमार्फत पालकमंत्री शिरसाट यांनी करीत या आंदोलनात जखमी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा वैद्यकीय खर्च सरकार करणार असल्याचे स्पष्ट केले। तसेच धर्मेंद्र प्रधानांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांचा असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले। एकत्र जाणार आहेत आणि सरकारचा निषेध करणार। दिल्लीत चाललेल्या आंदोलनाचा परिणाम देशभर अनेक ठिकाणी आपल्याला आंदोलन पाहायला मिळते। राजसाहेब आणि उद्धव साहेब सुद्धा मुंबईला मोर्चा काढतायत। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये त्यांनी काय करावं न करावं हा त्यांचा अधिकार आहे, परंतु सरकार सुद्धा सकारात्मक आहे हे लक्षातही घेतलं पाहिजे। कालच्या ज्या झालेल्या घडामोडी आहेत त्या घडामोडीमध्ये विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे, त्यांना सहकार्य करणे, चर्चेसाठी निमंत्रण देणे, या सगळ्या आता एक एक स्टेप मला वाटतं सरकारने सुद्धा या आंदोलनाला गांभीर्याने घेतलेलंच आहे। म्हणून ह्या 1-2 दिवसामध्ये मोठ्या काही घडामोडी या आंदोलनाबाबत होतील असं आता तरी सध्या दिसतंय। एक सगळं सरकार करत आहे, पण विद्यार्थ्यांची एक मूळ मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यावर सरकार सकारात्मक नाही असं त्यांचा आरोप। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा की न घ्यावा हा पंतप्रधानांचा सर्वस्वी अधिकार आहे, परंतु आमच्या मते त्यांनी निर्णय का घेतला का घेत नाही यावर चर्चा करणं उचित नाहीये। म्हणून आता या 1-2 दिवसामध्ये मला वाटतं एक मोठा निर्णय कदाचित केंद्र शासनाकडून घेतला जाईल। मुंबईमध्ये जे आंदोलन झालेलं होतं तर त्या दादर मधल्या एका आंदोलनामध्ये सिव्हिल ड्रेस मधल्या एका पोलिसांनी एका तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। रोहित पवारांनी ट्विट केलं आहे पोलीस काय झालंय या आंदोलनामध्ये अनेक वेळेला तुम्ही जर पाहिलं असेल तर काही लोक घुसताना सुद्धा दिसत आहेत, ज्यांच्यावर समोर बॅच नाहीये, कोण पोलिसाचं नाव माहित नाहीये, परंतु तो ड्रेसमध्ये घुसलेला आहे, हातात काठी आहे, असे प्रकार झालेले आहेत। आंदोलन भडकवणं किंवा आंदोलनामध्ये वेगळी दिशा देणं हे काही समाजकंटक हे काम करतायत आणि म्हणून आंदोलकांनी सतर्क राहिलं पाहिजे। आता उद्याचा मोर्चा राज ठाकरेंचा आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं की असे जर कोणी घुसताना दिसले तर आम्ही त्याला झोडपून काढू। भूमिका त्यासाठी घ्यावी लागते की हे काही बोगस लोक जे आंदोलनामध्ये घुसतात आणि आंदोलन पेटवण्याचा किंवा आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचा किंवा आणखीन काही करण्याचा जेव्हा प्रयत्न होतो त्या टायमाला याचा सर्व परिणाम हा एका आंदोलनावरच नाही तर तो सर्व महाराष्ट्रात देशभरात होत असतो। म्हणून आता सतर्क राहण्याची ही वेळ आहे। कदाचित नसू शकेल ना, असेल तर निश्चित आहे, परंतु ज्या पद्धतीने त्याने हे केलेलं आहे त्याच्यावर गुन्हा हा दाखल झाला पाहिजे, काही हरकत नाहीये। कालचं प्रकरण जे पाहिलं ते सुद्धा असंच गांभीर्याने घेण्यासारखं होतं। 50 ग्रामची पुढे खिशात टाकतो तुला कायमचं जेलमध्ये पाठवतो, हे काय हुकुमशाही चालली काय? म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावर कडक भूमिका घेतली, तातडीने त्याला निलंबित केलेलं। हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे, त्या विद्यार्थ्याच्या आंदोलनाला सहानुभूतीपूर्वकच आम्ही सर्वांनी पाहिलं पाहिजे आणि योग्य तो मार्ग काढला पाहिजे, हे सर्वांची भूमिका आहे, कोणा एका पक्षाची नाहीये। म्हणून ह्या आंदोलनाकडे राजकीय अँगल आम्ही कोणीच पाहत नाहीये। त्यांच्या हिताचं जे काही होईल ते करण्याचा प्रयत्न निश्चित मला वाटतं केंद्र सरकार करेल। संजय राऊत हा मूर्खासारखं बोलतो, त्याला काय आहे का काही? देशाचा पंतप्रधान 8 ते 12 भयभीत होता, मग हा काय त्याच्या पाय चेपत होता का? हा तर काही जादू नंतर बंगाची जादू त्याच्यावर करत होता? काही बेस नसलेले विधान करणं हा संजय राऊतचा व्यवसाय म्हणण्यापेक्षा धंदा झालेला आहे। म्हणून आम्ही त्यांचे केलेल्या वक्तव्याकडे गांभीर्याने कोणीच घेत नाही।
त्यांनी उपोषण कधी सोडावं न सोडावं उपोषण बसलेल्याला कळतं ना. आणि तुम्ही कोण ठरवणार आहे काय कधी काय झालं पाहिजे? तुमचा आणि त्यांचा काय संबंध आहे? 4 दिवस तुम्ही उपोषणावर बसून बघा ना, कळेल ना तुम्हाला. दालाआटीचा सगळा भाव कळेल ना. इतरांना ज्ञान देण्यापेक्षा स्वतः काय तुम्हाला मदत करता येईल ते करा, नसता टीका करू नका. शरद पवार साहेबांची गेल्या आठवड्यामध्ये पंतप्रधानांशी भेट झाली, त्याच्यामध्ये काय चर्चा झाली त्या त्यांनाच माहिती आहे. परंतु जनरल याच्यामध्ये शरद पवार हे एनडीए सोबत जातील की काय अशी शंका सर्वजण उपस्थित करतात.